तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कॅरी बॅगचा सुंदर असा हार मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। खूप सोपं साधं सरळ पद्धत आहे, फक्त 5 ते 10 मिनिटात होणार आहे। स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा, व्हिडिओ स्किप अजिबात करू नका, तुम्हाला काही समजणार नाही। तर मैत्रिणींनो, अशा आपल्या निळ्या, काळ्या, हिरव्या, जांभळ्या, लाल अशा कॅरी बॅग असतात, तर फेकून न देता त्याचा वापर खूप छान मी तुम्हाला दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने इकडून 3.5 इंच, खालून 3.5 इंच, वरून 3.5 इंच आपल्याला व्यवस्थित बरोबर माप घ्यायचे आहेत, तर आपला हार सुंदर मस्त आणि एकसारखा असा दिसणार आहे। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवणार आहे, आपला हार खूप सुंदर होणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने 3.5 इंच इकडून घेतलेला आहे, 3.5 इंच उजवीकडून घेतलेला आहे आणि मधून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी मधून कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला दुसरी एक घ्यायची आहे, दुसरा कलर एक घ्यायचा आहे। एकच कलरचं सुंदर वाटत नाही, त्यामुळे मी दुसरी गुलाबी कलरची एक तुम्हाला कॅरी बॅग आता घेऊन त्याचंही कट करून असं मेजरमेंट दाखवणार आहे। मेजरमेंटनुसार व्यवस्थित केलं ना, तर मैत्रिणींना आपला हार खूप सुंदर दिसणार आहे, जणू काही बाजारातून विकत आणल्यासारखा वाटणार आहे। तर तुम्ही हा हार नक्की करून बघा मैत्रिणींनो, तुम्हालाही जमणार आहे। खूप सोपं साधं आणि सरळ उपाय आहे। तर बघू शकता, आता गौरी गणपतीचे सण येणारच आहेत, ऑगस्ट महिना आता पुढच्या महिन्यातच आहे। तर बघू शकता, अशा पद्धतीने आपण आपल्या गौरी गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी हार वापरू शकतो। बघा मैत्रिणींनो, आपण झेंडूचे फुलं तर घेऊन येतो, हार घेऊन येतो, पण ते लई 2 दिवस राहतात मैत्रिणींनो। तिसऱ्या दिवशी काय होतं, पूर्णपणे सुकून जातं आणि आपल्याला मग सुकलेला हार नको वाटतं, प्रसन्न वाटत नाही। आणि गणपती गौरीला तर ताजे हार तर आपण आणतोच, पण डेकोरेशनसाठी आपण हार आणलेले असतात ते सुकून जातात। आणि म्हणून मैत्रिणींनो, ह्या कॅरी बॅगचं मी तुम्हाला खूप छान वापर सांगणार आहे। हे तुम्ही हार बनवले तर डेकोरेशन ही खूप सुंदर दिसणार आहे। आपण ज्या ताईंना हळदी कुंकाला बोलवतो त्यांना सुद्धा ते बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटणार आहे मैत्रिणींनो। आणि बघा, हे हार आपण जर बनवले आणि खूप घाण झाले तर आपल्याला निरम्याच्या पाण्यात त्याला खळबळून धुवून टाकता येतात, पुन्हा ते नवीन हार असल्यासारखे वाटणार आहेत आणि हे सुकणारही नाहीत आणि खूप छान दिसणार आहे। 100% गॅरंटी देऊन सांगते, तुम्हीही असे हार बनवून डेकोरेशनसाठी तयार ठेवा आणि पुन्हा ज्यावेळेस गौरी गणपती सण संपतो त्यावेळेस आपण कपाटात सुद्धा हे हार ठेवू शकतो आणि दुसऱ्या वर्षी हे काढून आपण ते वापरूही शकतो मैत्रिणींनो। तर बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला कडेचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि जी लेवल आहे तीही आपल्याला कट करून घ्यायची आहे। ह्या गुलाबीचं सुद्धा मी मेजरमेंट घेतलेलं आहे, उजव्या साईडने 3.5 इंच, डाव्या साईडने 3.5 इंच, मेजरमेंटनुसारच तुम्ही घ्या, म्हणजे आपला हार एकसारखा सुंदर आणि बघत राहावा असं होणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता बरोबर मधोमध सेंटरला टीप घालून घ्यायची आहे। बघू शकता, मी आता मशीनवर बसलेले आहे, बरोबर सेंटरला टीप मारून घेत आहे। एक गुलाबी आपल्याला पिशवी कॅरी बॅग घ्यायची आहे, नंतर आपल्याला ग्रीन कलरची म्हणजे हिरव्या कलरची कॅरी बॅग घ्यायची आहे आणि परत आपल्याला गुलाबी घ्यायची आहे आणि परत आपल्याला ग्रीन म्हणजे हिरव्या कलरची कॅरी बॅग घ्यायची आहे। असं आपल्याला एकसारखं कलर करायचं नाही, एक कलर वेगळा दुसरा कलर वेगळा, अशा पद्धतीने मधोमध आपल्याला टीप घालून घ्यायची आहे। आणि बघू शकता, आपला हार खूप सुंदर आणि छान दिसणार आहे। आपल्याला दिवाळीत सुद्धा हा हार वापरता येतो, दसऱ्याला वापरता येतो, गुढीपाडव्याला वापरता येतो, गौरी गणपतीच्या सणाला वापरता येतो। एवढंच नाही तर आपल्या घरात कोणताही जर कार्यक्रम असेल सत्यनारायणचा वगैरे, त्यासाठी सुद्धा आपलं घर डेकोरेशनसाठी या हाराचा खूप छान आणि सुंदर उपयोग होऊ शकतो मैत्रिणींनो। हे हार सुकत नाहीत आणि जरी घाण झाले तर आपल्याला धुवून परत वाळवून ते वापरता येतात। तर बघा, अशा पद्धतीने मी शिवून घेतलेला आहे, स्टेप बाय स्टेप बघा। आता कडेचा जो भाग आहे म्हणजे मुडपलेला असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आपली कॅरी बॅग जी आहे ती आता व्यवस्थितरित्या आपल्याला दोन्ही साईडने कट करून घ्यायचं आहे। बघू शकता, आपण जे मुडपून घेतलेलं आहे ते आता कट करून घ्यायचे आहे, म्हणजे ते सर्व पार्ट आपल्याला आता हे करून घ्यायचे आहेत, सगळे काही पार्ट आपल्याला कट करून सुट्टे करून घ्यायचे आहेत। बघा, आता गुलाबीचे सुद्धा पार्ट मी सुट्टे करून घेते, दुमडपट्टी जे आहे ती कट करून घ्यायची आहेत आणि पूर्ण जे 4 आपल्याला आपण जे घडी घालून घेतलेले कॅरी बॅग ते पूर्णपणे 4 घड्याही आपल्याला सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर बघा, अशा पद्धतीने मी पूर्णपणे 4ही पट्ट्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत, कडेनं असं मी कट करून घेतलेलं आहे। आणि आता बघा, आपल्याला छोटे छोटे असे कात्रण करून घ्यायचे आहेत आणि हे कात्रण
खूप छान आणि व्यवस्थित करा मैत्रिणींनो. आणि हे कात्रण करताना बघा जी टीप आहे त्या टीपच्या पुढेही जाऊ देऊ नका आणि टीपच्या अलीकडेही लई ठेवू नका. जास्त जर टिपेच्या अलीकडं अंतर ठेवलं तर आपला हार फुलणार नाही. त्यामुळे टिपेपर्यंत न्या, टिपेच्या पुढे काय कात्री नेऊ नका. बघा अशा पद्धतीने छोटे छोटे कट तुम्ही मारून घ्या तर आपला हार फुलणार आहे. मोठे कट मारू नका. खूप छोटे छोटे जे झेंडूच्या फुलांना पाकळ्या असतात ना त्या पद्धतीने करून घ्या तुम्ही. तर बघा असं छोटे छोटे मी कट मारून घेत आहे. टिपेच्या अलीकडेच घ्या, टिपेच्या पलीकडे नेऊ नका. बघा अशा पद्धतीने पूर्णपणे मी कट करून सगळे काही कट मारून घेतलेले आहेत. तर बघा अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने आपल्याला पूर्णपणे असं एकसारखं असं त्याला हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला हार फुलणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी हाताला सुद्धा मी तुम्हाला लावून दाखवलेलं आहे. तर बघा आपला हार किती फुललेला आहे. अशा पद्धतीने हाताने तुम्ही पूर्णपणे तो हार असा करून घ्या की जेणेकरून तो हार आपला फुलणार आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो किती छान आपला हार बनलेला आहे. अक्षरशः विकत आणल्यासारखा वाटत आहे. आणि आपल्या घरात कॅरी बॅग असतात फेकून देतो त्याचाच मी असा वापर केलेला आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. तर मैत्रिणींनो तुम्ही हा हार करून बघा. तर बघा आता मी चौकटीलाही लावलेला आहे. आमची चौकट किती सुंदर दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्ही चौकटीला किंवा चौकटीला सोडूही शकता, अशा पद्धतीने लावूही शकता. बघा आता मी अलीकडून दाखवलेला आहे, आता पलीकडूनही दाखवते. बघा किती सुंदर आपला हार दिसत आहे. तर तुम्ही हार करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ अगोदर मी टाकल्या तुमच्याकडे येत राहतील. तर बघा किती सुंदर आपला हार दिसत आहे. आपण कॉन्ट्रास्ट कलर वापरल्यामुळे किती छान दिसत आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही कलरचे असेल तर तुम्ही वापरा, तो कलर खूप छान दिसतो, उठावदार दिसतो. तर बघा अशा पद्धतीने वारा येत आहे तरी निघलेला नाही. त्याला दोरी वगैरे बांधू नका. चिकट टेपच्या साह्याने मी चिटकवलेला आहे. तुम्ही ही चिकट टेपचाच वापर करा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.